प्रेक्षकांनो, आज एक मोठा ट्विस्ट आणलाय त्यांनी ठिपक्याच्या रांगोळीमध्ये. तो कसा काय ते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल. माई अमेयला जाब विचारत असतात, काय रे, काय केलं त्या पार्सलचं सांग. आता मानसी म्हणते, अहो काहीतरी विचारताय माई. सुवाई म्हणत असतात, माई जरा सावकाश. माई खूप मोठ्याने ओरडतात, अमेय काय केलंस तू त्या पार्सलचं. अमेय मग हळूच म्हणतो, मी पोलिसांकडे दिलं नाही. आणि मग धावत पळत विठूबाबाकडे येतो आणि म्हणतो, हे बघ विठूबाबा, माझ्या मनात तसं काही नव्हतं रे. अरे मी पोलीस स्टेशनलाच घेऊन जात होतो, पण त्या सौरभने मला हे सगळं करायला भाग पाडलं. म्हणजे तोच म्हणाला मला की पोलीस स्टेशनला नेऊ नकोस, नावगाव नाहीये. मग मलाही मोह नाही आवरला रे. मला असं वाटलं की नावगाव नाहीये तर मीच घ्यावं हे पार्सल. तसाही मानसीला फोन नव्हता, फोन बिघडला होता तिचा. आता मानसी ओरडते, अहो म्हणून तुम्ही चोरी केलीत. अमेय म्हणतो, अगं चोरी नाही केली मी. पण मानसी माई आपल्या जोरात ओरडतात, चोरीच म्हणतात अमेय त्याला. अमेय आता मागे वळून बघतोय माईकडे. माई खूप रागवतात त्याला. जी गोष्ट आपली नाही आहे ना ती अशी न सांगता घेणं म्हणजे चोरीच म्हणतात त्याला. अमेय, हे सगळं लपवायला तू आणखीन खोटं बोलतोयस. मानसी म्हणते, कशाला हे सगळं केलं तुम्ही, काय गरज होती अहो. अमेय म्हणतो, अरे मला माफ करा, मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी हे सगळं केलं. मला कल्पना सुद्धा नव्हती ते विठूबाबाचं पार्सल असेल. अमेय म्हणतो, अरे विठूदा, विश्वास ठेव माझ्यावर. मला माहीत असतं ना तर मी खरंच नसतं घेतलं रे. आता विठूबाबा त्याला हाताने ओके असं म्हणत असतात. पण आता मानसी अमेयजवळ जाते आणि म्हणते, हे बघा, तुम्हाला ना मला काहीही द्यायची गरज नाहीये. मी कधी तक्रार केली आहे का तुमच्याकडे? मी कधीच काहीच अपेक्षा केलेली नाहीये. मी काहीच तक्रार करत नाहीये आणि मला सगळं आहे. पण तुम्ही ज्या गोष्टी माझ्यासाठी आणल्याच नाहीये त्या अशा पद्धतीने माझ्याकडे नका आणून देऊ तुम्ही. माई म्हणतात, आज लाजेने तू मान खाली घालायला लावलीस अमेय. मला हे संस्कार दिले होते का मी तुला चोरीचे? अरे यांना जर कळलं तर काय वाटेल त्यांना, याचा विचार तरी करायचा असतास ना तू. आता तो अमेय म्हणतोस, अगं माई माफ कर मला, तू जी शिक्षा देशील ती मान्य आहे मला, पण माझं ऐकून घे गं, गैरसमज नका करून घेऊ. शेवटी विठूबाबामध्ये बोलतो आणि म्हणतो, हे बघा एवढं काही झालेलं नाही आहे. माई म्हणतात, भाऊजी तुम्ही हे बोलताय. सुवाई म्हणतात, अहो माई तो म्हणतोय ना त्याने हे मुद्दाम नाही केलं, चूक झाली त्याच्याकडनं. अहो म्हणून काय आपल्या संस्कारावर विश्वास नसावा का माई? हे बघा मोह झाला त्याला, मोहाच्या क्षणात हे घडून बसलंय. माई म्हणतात, अगं असेच मोहाचे क्षण टाळायचे असतात ना सुवा, आहे त्या गोष्टीत समाधानी नको का राहायला. विठूबाबा म्हणतात, अगं माई कोणाचं पार्सल आहे ते त्याला माहीतच नव्हतं, मग त्याने मुद्दाम थोडी केलंय ग. विठूबाबा आता मानसी जवळ येतो आणि म्हणतो, हे बघ मानसी, हा फोन तूच वापर बरं. मानसी नकार देत असते. विठूबाबा म्हणतो, माझ्याकडून तुला भेट. आता सुवाई म्हणतात, बाळा अजिबात काहीही बोलायचं नाहीये. त्याला आणखीन लाजीरवाणं वाटेल असं नका ग वागू. तो म्हणतोय ना माझ्या हातून चूक घडलीये, मग घे बरं तो फोन. आणि मानसी, तसं पण तू जशी लग्न करून या घरात आली आहे ना तसंही बाळा आम्ही तुला काहीच दिलेलं नाहीये. मला तर आठवतच नाही तुला काही दिल्याचं. आणि दिवाळी आली आहे ना, दिवाळीची ही तुला आमच्याकडनं खास भेट. मानसी म्हणते, नको, खरंच नकोय सुवाई. विठूबाबा म्हणतो, आता जर तू फोन घेतला नाहीस तर मी रागवेल हा मानसी. बिचाऱ्या माईंना खूप कानकोंड वाटत असतं. विठूबाबा म्हणतो, अगं जे आमचं आहे ते तुझंच तर आहे ना मुलांनो. अरे तुम्ही असं का विचार करताय. हे बघ अमेयवर नको रागवस, त्याने मुद्दाम नाही केलंय. त्याने जे काही केलंय ना ते त्याने तुझ्या प्रेमापोटी केलंय ग मानसी. समजूतदारपणा खरंच वाखाणण्याजोगता आहे कानेटकर फॅमिलीचा, पण ते बिचारे या इमोशनल स्वभावामुळे सगळ्याच गोष्टींना बळी पडतात. तर आता विठूबाबा या अमेयला जवळ घेतोय. अमेय खूप रडत असतो. सुवाई त्याच्या पाठीवरनं हात फिरवते आणि म्हणते, हे बघ बाळा, नको काळजी करूस, आम्ही तुझ्यावर रागवलेलो नाहीये. विठूबाबा म्हणतो, नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही आहे. आता मी सगळ्यांसमोर गाणं म्हणणार आहे आणि तुम्हाला ते ऐकावं लागणार आहे. आपू म्हणते, ए विठूबाबा, यू आर ग्रेट. आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्या इतकं ग्रेट मी गात नाही, पण आज मी सुद्धा तुझ्याबरोबर गाणार आहे. आणि सगळेच जण मोठ्याने नको असं म्हणतात. आणि चचांग अप्पूला म्हणतो, नको. आज त्यांनी बाबी आत्याचा प्रॉब्लेम शेवटी सांगूनच टाकला. आता ही बाबी आत्या भास्करशी भांडत असते फोनवर. काय रे भास्कर, किती दिवसापासून मी इथे आली आहे, तू कोणाला फोन तरी केलास का? कोणाची विचारपूस सुद्धा केली नाहीयेस तू भास्कर. तुला खरं सांगते, मी आता इथे ना सगळ्यांना कारण द्यायचा मला कंटाळा आलाय. आणि मी का तुझ्या वागण्यावर एवढा विचार करतेय. अप्पू हे सगळं ऐकत असते बाहेरून. आता ती सहज जात असते म्हणून ऐकते. तर आता ही भास्करला म्हणत असते, आत्या ही माणसं माझी जितकी आहेत तितकी तुझी नाहीत का रे. अरे एकही फोन करावासा वाटला नाही तुला. मी तिथे असले तेव्हा तुझ्यासाठी 1 मिनिट सुद्धा नाहीये, म्हणून मी मुद्दाम इथे आले. मला असं वाटलं मी इथे आल्यावर तरी तुला माझी जाणीव कळेल, मी नसताना काय होतं ते. पण खरं सांगू का भास्कर, तुझ्या वागण्यात ना तसूभर सुद्धा काहीही बदल झालेला नाहीये.
तुला काहीच फरक पडत नाही रे, तिथे असले काय नसले काय, आणि असंच सगळं असेल ना तर आपल्या नवरा बायकोच्या नात्याला काय अर्थ आहे रे? नवरा बायको म्हणून तरी आपण काय एकत्र राहायचं? हे बघ भास्कर, आपणहून केलेला मी तुला हा शेवटचा फोन आहे. यापुढे तुला वेळ असेल ना तेव्हा तूच फोन करायचा असता. भाभी आत्याने हा फोन कट केलाय. आता ती खूप टेन्स दिसते आणि आता अप्पू बाहेर येऊन हे सगळं सांगते. पण तत्पूर्वी या माई म्हणतात, विठू भाऊजी तुम्ही एवढं चांगलं गाता हे आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे तुम्ही त्या मुलांना छान शिकवलं, हे खूप चांगलं वाटलं हं मला ऐकून. आणि तुम्ही घरी सांगितलं पण नाहीत काही. आता विठू बाबाने एक्सप्लेनेशन दिलंय की माई मला माहिती आहे ग, मला चांगलं नाही गाता येत, पण या सुरांवरनं माझं मनापासून प्रेम आहे. माई म्हणतात, खरं सांगू का विठू भाऊजी, तुम्ही गाता ना मला फार आवडतं. आता विठू बाबा म्हणतात, ऐका ऐका माई काय म्हणतीये. अप्पू धापा टाकत येते आणि इच अँड एव्हरीवन सगळ्यांचं नाव घेऊन सांगते, मी सांगत होते ना तुम्हाला तसंच झालंय. भाभी आत्या भास्कर काकाचं भांडण झालंय. माई म्हणते, असं काय बोलतेस अप्पू, हे कसं काय शक्य आहे? अप्पू म्हणते, हो माई मी स्वतः ऐकलंय कानाने. अगं भाभी आत्या भांडून आली आहे भास्कर काकाशी. आता पन्ना काकू म्हणते, हे बघ अप्पू, काही ऐकलं असेल तू, त्या आपल्याकडे सणावाराला येऊ शकतात, त्यांचा अधिकार आहे आपल्या घरावर. आता अप्पू म्हणते, अगं येऊ शकते ना भाभी आत्या, पण मी स्वतः ऐकलं ग, म्हणजे चुकून ऐकलं मी. ती खूप आर्ग्युमेंट करत होते भास्कर काकाशी. ती एवढी चिडली की तिने फोनच फेकून दिला. फोन फेकला तर फेकता आणि मग तीच अपसेट झाली. आता माई म्हणतात, अगं बाई एवढं काय झालंय त्यांच्यामध्ये? नाही म्हणजे इतकं विकोपाला गेलं भांडण ते. आता विठू बाबाला या भांडणाबद्दल जरा कल्पना आहे आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय, मी सांगतो तुम्हाला. सुवाई म्हणतात, तुम्हाला कसं काय माहिती? आता विठू बाबा म्हणतात की अगं हो सांगतो, हे बघ भास्करने ना मला फोन केला होता का भाभी सुखरूप घरी पोहोचली आहे का म्हणून. तेव्हा त्याने मला सांगितलंय की एका छोट्याशा गोष्टीवरून ती राग घालून बसली आहे डोक्यामध्ये. एका छोट्या गोष्टीचा बाऊ करून बसली आहे आपली भाभी. माई म्हणतात, आपण त्यांच्याशी बोलायला हवं. विठू बाबा म्हणतो, नको नको माई, अगं ती माझी बहीण आहे तरी भास्कर मित्र आहे ना माझा. अगं दोघांमधली भांडण आहेत, दोघांनाच मिटू द्यात, आपण नको मध्ये बोलायला. सुवाई म्हणतात, हे बघा माई, त्या दोघांच्या भांडणात पडायचं की नाही, त्यांच्यामध्ये बोलायचं की नाही हा भाग नाहीच आहे, पण मुळात त्यांचं भांडण झालंय तरी कशावरून? मग विठू बाबा म्हणतो, अगं हेच ग, अगं भास्कर ना सारखं कामात बिझी असतो, तिला वेळ देत नाही. अगं त्याच्या मागे एवढे व्याप आहे, इतका लोड वाढलाय त्याचा कामाचा की त्याला 2-2 दिवस लागतात घरी यायला. खूप पेशंट असतात ग तिथे त्याच्या मागे. आणि होतं काय की बाबी आपली बिचारी घरी एकटीच राहते आणि ह्या सगळ्याचा भास्कर जवळ पण नाईलाज आहे ग, तो तरी काय करे. माई म्हणतात, अहो भाऊजी वंसनचं पण बरोबर आहे ना, परक्या देशामध्ये त्या एकट्या कशा राहतील. सुवाई म्हणतात, माई पण मग भास्कर काय पेशंट सोडून देणार आहे का? त्याचं कामही तेवढंच महत्वाचं आहे ना. थोडक्यात काय, दोघंही आपापल्या मतावर ठाम आहेत. ह्यांना असं वाटतंय की ह्यांचं मत बरोबर आहे आणि भास्करला वाटतं त्याचं मत बरोबर आहे, पण हे जर तसंच राहिलं ना तर त्यांच्यातले वाद मिटणार कसे? पन्ना काकू म्हणतात, पण त्यांच्यात काही बिनसलंय हे वंसने आपल्याला जाणूच दिलं नाहीये ना, आपण कसं बोलायचं त्यांच्याशी. माई म्हणते, अगं पन्ना भांडण तर मिटवावं लागेल ना बाई, पण भाभी वंस इथे राहू शकतात, पण असं भांडणं तणणं करून नको बाई. सुवाई म्हणतात, हो मलाही असंच वाटतंय. बाई म्हणतात ना ते बरोबर आहे, संसारात छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात, म्हणजे एकाने एक पाऊल पुढे टाकायचं जिथे दुसऱ्यानं 2 पावलं मागे जायचं. त्याशिवाय कसं काय संसाराचा गाडा चालणार सांगा बरं. पण आता काय करायचं या दोघातलं भांडण मिटवण्यासाठी? आणि आता अप्पू मॅडमला काहीतरी आयडिया सुचली आहे आणि तिने सगळ्यांना ऐकवली आहे, पण ती आपल्याला नाही ऐकवली आहे. असो, आता हे सगळेजण रात्री मस्त अंगत पंगत करायला बसलेत प्रेक्षकांनो. आणि आता अप्पूने तास दिलाय सगळ्यांना की आज ना आपण एक गंमत करायची. आता भाभी आत्या म्हणते की जेवताना काय गंमत करतेस अप्पू? आता विठू बाबा म्हणतो, अगं ऐक तरी भाभी ती काय बोलते. अगं हसत खेळत 2 घास जरा जास्ती जातात ग भाभी. मग आता अप्पू म्हणते, मी काय म्हणते, आज ना आपण सगळ्यांनी हात फोल्ड न करता जेवायचंय. विठू बाबा म्हणतो, अगं ते कसं शक्य आहे अप्पू? आता प्रेक्षकांनो, म्हणजे माझ्या माहितीस्तव महाभारतातली ही कथा आहे आणि भीष्मांनी या सगळ्या 5 पांडवांना आणि कौरवांना जेव्हा ते सर्वप्रथम आले होते विद्या ग्रहण करून राजमहालामध्ये, तेव्हा त्यांना हे सगळं तास दिला होता. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे असं आहे, बाकी प्रत्येकाची माहिती याबाबत वेगवेगळी असूच शकते. असो, इथे त्यांनी छान अप्लाय केलंय ते. तर आता अमेय म्हणतो, असं कसं शक्य आहे अप्पू? नाही ग, गताच येत नाही. मग सुवाई तिथे येतात आणि विठू बाबाला विचारतात, काय हो गोळ्या बिळ्या घेतल्या की नाही? लागलेच लगेच जेवायला. यांना ना बाई फार कंटाळा येतो गोळ्या घ्यायचा. आणि मग सुवाई काय करतात, त्यांच्या हाताने विठू बाबाला गोळ्या बळजबरी खाऊ घालतात आणि मग सगळ्यांच्या लक्षात येतं की असं जेवायचंय. माई म्हणतात, अगं सुवा आलं लक्षात आत्ता माझ्या. म्हणते, हां कळलं का तुम्हाला? विठू बाबाने कसं हात न फोल्ड करता
गोळी खाल्ली. एक्झॅक्टली आपल्यालाही हेच करायचं आहे. आपण एकमेकांच्या पार्टनर्सला जेव घालायचं आहे. आता अमेय मानसीला जेव घालतो, ओके असं ना. आता अप्पू पुढे बोलते की म्हणजे गरजेचं नाही आहे की आपला पार्टनर नवरा बायको म्हणजे हेच असले पाहिजे, म्हणजे नवरा बायकोचीच पार्टनरशिप असते असं नाहीये ना. आपल्या प्रेमाच्या माणसाची सुद्धा पार्टनरशिप असू शकते. सो या गेम मध्ये माझी पार्टनर आहे बाबी आत्या आणि तिने बाबी आत्याला घास खाऊ घातलाय आणि माई त्यांची पार्टनर पन्ना काकूला निवडतात आणि अशा प्रकारे सगळ्यांनीच हसत खेळत जेवण करायला सुरुवात केली आहे. छान दाखवलंय त्यांनी, बघायला मस्तच वाटतं. पण आता बाबी आत्या जरा नाराज असतात. पण माई मध्येच जेवता जेवता म्हणतात की असं नवरा बायकोने एकमेकांच्या सोबत राहिलं, एकमेकांना समजून घेतलं ना तर संसार छान होतो. आता सुवाई म्हणतात बरोबर माई, एकमेकांच्या अडचणीत साथीत उभं राहिलं ना एकमेकांसाठी की दोघंही समाधानीच असतात आणि या खेळाचं नाव आहे म्हणजे संसार. बाबी त्याच्या ते लक्षात येतं. त्या म्हणतात की तुम्ही सगळे मला काही सुचवू पाहत आहात का. आता अप्पू डायरेक्ट बोलते हो बाबी आत्या, म्हणजे आम्हाला हेच सांगायचंय तुला की तू एकटी नाहीयेस ग, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, तू कुठे एकटी आहेस. बाबी आत्या म्हणते तुला नक्की काय म्हणायचंय ग अप्पू. अगं बाबी आत्या तू एकटी आलीस ना इकडे, भास्कर काकाची आठवण येते तुला, तू मिस करतेस त्याला, साहजिक आहे हे सगळं. अगं आम्हाला माहिती आहे आम्ही भास्कर काकाची जागा नाही घेऊ शकत, पण आम्ही तुला कसं काय ग एकटं पडू देऊ. आणि बाबी आत्यांच्या चेहऱ्यावर एक छोटासा गिल्ट दिसतोय, म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपण लपवून कदाचित चूक केली असावी. आणि प्रेक्षकांनो आता यांची जेवणं झाली आहेत. पुढे आपण बघतोय सगळेजण ओसरीमध्ये बसलेत आणि सुमीला काहीतरी त्रास होत असतो कदाचित उलट्यांचा. आता या माई विचारतात बरे का ग सुमीला. सुवाई म्हणतात हो बरे माई. माई म्हणतात बाई त्या डॉक्टरकडे जाऊन येत्या स्नेहलताकडे, तिला खूपच त्रास वाढलाय हल्ली या सगळ्याचा. सुवाई म्हणतात हो माई उद्याच जाऊन येते मी. सुवाई म्हणतात माई मला ना बाबी वंशाची फार काळजी वाटते. माई म्हणतात हो न ग सुवा, एवढ्या वर्षांनी त्यांना त्यांचं प्रेम मिळालंय, दोघांनी कदर करायला हवी ना एकमेकांची. सुवाई म्हणतात अहो माई पण त्या जर बोलतच नाहीये तर आपण कसं पडायचं नवरा बायकोच्या भांडणात. विठू बाबा म्हणतात अगं हो ना बाबी काही बोलतच नाहीये ना. माई म्हणतात त्या जोवर आपणहून बोलत नाही तोवर आपण कसं काय समजून सांगायचं त्यांना, बरं दिसत नाही ते. प्रेक्षकांनो भास्करचा प्रॉब्लेम आणि बाबी आत्याचा प्रॉब्लेम काही फार मोठा आहे असं वाटत नाहीये, जस्ट गैरसमज आहे हा. त्यांनी मोकळेपणाने बोलायलाच हवा, पण त्यासाठी त्यांना भास्करला बोलवावं लागेल ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. असो तर आता अप्पू सारखा शशांकला फोन करत असते आणि तो उचलत नसतो. आम्ही म्हणतो अगं अप्पू मी बोललो त्याच्याशी निघताना, तो येणार आहे लवकर, तो म्हणाला होता तासाभरात येईल. अप्पू म्हणते मग तू फोन का उचलत नाहीये. अमेय म्हणतो हे बघ अप्पू त्याने निघताना तुला कॉल करायचा प्रयत्न केला, नेमका मी समोर होतो तेव्हा मीच म्हटलो त्याला तू फोन नको करू, मी घरीच चालू आहे तर मी सांगेन अप्पूला, तू टेन्शन नको घेऊ, तो येतच असेल. अप्पू म्हणते बरं बरं दादा ठीक आहे हरकत नाहीये. आणि अप्पूच्या मनात येतं की अमेय दादा नेत्राताईने मुद्दाम तर नसेल ना थांबवून ठेवलं त्याला. अमेय म्हणतो अगं शक्यच नाहीये, ती मागील काही दिवसापासून ऑफिसलाच येत नाहीये, ती सुट्टीवर आहे, तू नको एवढं टेन्शन घेऊ. पण अप्पूची मात्र तकतक सुरूच असते. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढे आपण बघतोय हा शशांक पोहोचलाय नेत्राच्या घरी आणि नेत्रा रडत असते आणि म्हणत असते शशांक हे बघ मी खूप मोठी चूक केली रे, मी खूप वाईट वागले तुझ्याशी अपूर्वाशी, पण मी माझ्या एका चुकीची शिक्षा रोज भोगतीये रे शशांक. आता तिला चक्कर बिक्कर येत असते आणि चक्कर आल्यावर ती शशांकच्या मिठीत जाते, म्हणजे शशांक तिला जवळ धरतो आणि नेमकी अप्पू तिथे पोहोचते आणि म्हणते खडूस काय चाललंय तुझं हे. आता प्रेक्षकांनो गैरसमज अप्पू दूर करेल का, म्हणजे आता बघूयात हे दोघं मिळून नेत्राची मदत करतात की हे दोघंच भांडत बसताय. आता नेत्रा खरं बोलतीये का खोटं हे पण काही कळत नाहीये. हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ठरलं तर मग हा रिव्ह्यू आज आलाच नाहीये, आला की लगेच अपलोड होईल, पण त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.